नमस्कार, मी ज्योती खिल्लारी. माझ्या टेस्ट ऑफ टेम्पटेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत चिकन खरडा, आणि तो देखील चुलीवर. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. चिकन खरडा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे चिकन. ते गावठी कोंबडीचं आहे आणि साधारणपणे 800 ग्रॅमपर्यंत ते आहे. त्यानंतर आपण अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेली आहे हळद आणि हिंग पावडर. त्यानंतर लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 वाटी किसलेलं खोबरं, हे आपण घेतलेलं आहे तेल. त्यानंतर 1 लिंबू, आल्याचा तुकडा, 9-10 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. तर चला, आपण सुरुवात करूया चिकन खरडा बनवायला. त्यासाठी मी चुलीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी साधारण कोमट झालेलं आहे. तर आपण आता हे चिकन धुवून घेतोय. चुलीवर कढई तापत आलेली आहे आता आपली. आता आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेऊया. आपलं खोबरं भाजत आहे तोपर्यंत आपण चिकनमध्ये लिंबू पिळून थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. हे सर्व चांगलं मिक्स करून आपण ते आपला मसाला जोपर्यंत आपण भाजणार आहोत तोपर्यंत ते परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, खोबरं आपलं छान प्रकारे भाजून झालेलं आहे. आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहोत. मिरच्या आणि लसूण परतत आहे तोपर्यंत आपण आल्याचे छोटे छोटे काप करून घेऊयात. आपली हिरवी मिरची आणि लसूण परतून झालेला आहे, तो आपण आता काढून घेतो. आणि आता याच्यामध्ये आपण जो अख्खा मसाला घेतला होता तो परतून घेणार आहोत. मसाला परतून झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊया. आणि आता आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. एक साधारण 2 चमचे तेल घातलेलं आहे आपण. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा परतणार आहोत. कांदा चांगला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत आपण हा जो तयार केलेला मसाला आहे हा बारीक करून घेणार आहोत. आता आपला कांदा परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. कांदा छान परतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये मगाशी आपण चिकन मॅरिनेट व्हायला हळद घातली होती, आता थोडीशी हळद घालणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हिंग पावडर घालणार आहोत. आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते आता आपण कांद्यामध्ये घालणार आहोत. तर बंदरी जरा. आता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. आपण याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. आणि हे छान प्रकारे हलवून घेणार आहोत. एक साधारण 5 मिनिटं हे या मसाल्यामध्ये
चांगलं परतून घ्यायचं आहे। आपलं चिकन छान परतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजण्यासाठी ठेवणार आहोत। झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून त्याची वाफ होऊन चिकन चांगलं शिजलं जाईल। चला तर आपण 10 मिनिटे झालेली आहे, पाहूया आपलं चिकन शिजले का। अजून आपलं चिकन शिजलेलं नाही आहे, आपण ते अजून 15 ते 20 मिनिटं शिजू देऊया। आता आपला चिकन खरडा तयार झालेला आहे। पूर्णपणे यातला रस्सा सुक्का झालेला आहे आणि आपले चिकन फ्राय छानपैकी तयार झालेलं आहे। आता हे आपण सर्व करून घेऊया। आता इथे जाऊ, पाहू शकता तुम्ही छानपैकी चिकन फ्राय, चिकन खरडा तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊया। आणि आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि लिंबू, तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपलं चिकन खरडा तयार झालेला आहे। तर धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल टेस्ट ऑफ टेम्पटेशनला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट्स पण करायला विसरू नका। धन्यवाद।